जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी खूप जबरदस्त माहिती घेऊन आलेलो आहे। जे काही रुग्णालय आणि वैद्यकीय महारुग्णालय आहेत, महाविद्यालय आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांच्याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत। तुम्ही नुकतंच 12वी पास आहात आणि त्याच्यानंतर तुम्हाला मेडिकल फील्डमध्ये ॲडमिशन करायचं आहे किंवा तुमचं मेडिकल फील्डमध्ये एखादा कोर्स झालेला आहे, त्यानंतर तुम्हाला त्या रुग्णालयामध्ये नोकरीसाठी अप्लाय करायचं आहे किंवा तुम्हाला महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, तर त्यासाठी महाराष्ट्रामध्ये किती महारुग्णालय आहेत, किती महाविद्यालय आहेत, तुम्ही ॲडमिशन कुठे घेऊ शकता हे आपण पाहणार आहोत। जे काही DMER विभाग आहे, डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं हे जे काही एक विभाग आहे, त्या विभागाद्वारे किती हॉस्पिटल आहेत, किती महारुग्णालय आहेत, महाविद्यालय आहेत, यांच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याला संलग्न असणारे जे रुग्णालय आहेत, हे महाराष्ट्रामध्ये कुठे आहेत याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, लगेचच 2025 मध्ये DMER ची पदभरती निघू शकते। त्या पदभरतीमध्ये गट क असेल किंवा गट ड असेल, याविषयी पदभरती होणार आहे। तर तुम्ही गट क किंवा गट ड एखाद्या पदासाठी ॲप्लिकेबल असाल, तुम्ही फॉर्म भरून इच्छित आहात, तर तुम्हाला फॉर्म भरण्याच्या आधी ही माहिती पाहिली तर खूप महत्त्वाची होणार आहे। तुम्ही तुमच्या होम टाउनला नोकरी मिळवण्यासाठी कशा पद्धतीनं फॉर्म भरू शकता, तुम्हाला कुठं फॉर्म भरायला पाहिजे आणि तुमची निवड झाल्याच्यानंतर कोणतं हॉस्पिटल मिळवायला पाहिजे, हे या माहितीतून किंवा या PDF मधून तुम्हाला कळणार आहे। तर त्यानंतर बघा, यामध्ये काय आहे की इथं मेडिकलचं किंवा शासकीय महाविद्यालयाचं नाव दिलेलं आहे, त्याची क्षमता दिलेली आहे आणि त्यामध्ये जितक्या काही संस्था आहेत संलग्न रुग्णालयांच्या, ते दिलेलं आहे। तर बघा, पहिलं जे कॉलेज आहे ते आहे ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय। त्यामध्ये तुमचं 1845ला त्याची स्थापना झालेली आहे। त्यानंतर आहे BJ शासकीय वैद्यकीय महारुग्णालय पुणे, हे MBBSच्या ॲडमिशनसाठीचे सुद्धा कॉलेजेस आहेत। तुम्ही MBBSसाठी सुद्धा या ठिकाणी तुमचं ॲडमिशन होऊ शकतं। तुम्ही 12thला असाल, नीट देणार असाल, तरीही तुमच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। तुम्हाला याचं रेटिंग करता येणार आहे, यामध्ये चांगलं कोणतं कॉलेज आहे हे सुद्धा तुम्हाला चूज करता येणार आहे। त्यानंतर पुढचं असणार आहे जिल्हा सांगलीमध्ये पंढरपूर रोडचं मिरज हॉस्पिटल। त्यानंतर बघा, धुळ्याला एक आहे, सोलापूरला सुद्धा असणार आहे आणि त्याला ज्या संलग्न रुग्णालय आहेत, हे आहेत महाविद्यालय आणि त्यांना अटॅच असलेले हे आहेत महारुग्णालय। त्यानंतर बघा, पूर्ण मराठवाड्यामध्ये पहिलं आहे औरंगाबाद या ठिकाणी, त्याला संलग्न एकूण 3 रुग्णालय आहेत। त्या रुग्णालयामध्ये आणि विद्यालयामध्ये दोन्हीमध्ये सुद्धा पदभरती होऊ शकते किंवा तुम्ही अभ्यास करत असाल, तर तुम्हाला मेडिकल फील्डचा एखादा कोर्स करायचा असेल, तर तुम्ही या ठिकाणी ॲडमिशनसुद्धा घेऊ शकता। त्यानंतर मराठवाड्यामध्ये आहे नांदेडला शासकीय वैद्यकीय रुग्णालय, त्याची स्थापना झालेली आहे बघा 1988ला। 150 विद्यार्थी क्षमतेचं हे कॉलेज असणार आहे। त्याच्याशी संलग्न एकच कॉलेज आहे शासकीय वैद्यकीय महारुग्णालय नांदेडचं। विद्यालय आणि रुग्णालय दोन्ही एक आहेत। त्यानंतर असणार आहे अंबेजोगाईचं, अंबेजोगाईला सुद्धा संलग्न एकच रुग्णालय असणार आहे। त्यानंतर मराठवाड्यामध्ये पुढील असणार आहे लातूर, लातूरमध्ये सर्वोच्च रुग्णालय एक आहे। त्यानंतर बघा, मराठवाड्यामध्ये हे 4 कॉलेजेस आहेत। तुम्ही जर मराठवाड्यातून बिलॉंग करत असाल, तर संभाजीनगर, नांदेड, अंबेजोगाई आणि लातूर हे 4 मेडिकल कॉलेज आहेत। DMER थ्रू या 4 मेडिकल कॉलेज प्लस जे काही डेंटल असतील आणि आयुर्वेदिक असतील, त्यांच्यामध्ये तुम्हाला जॉईनिंग जी आहे ती मिळत असते। त्यानंतर विदर्भाचं जर बघायचं म्हणलं, तर विदर्भामध्ये नागपूरला एक आहे, त्याला संलग्न 3 रुग्णालय आहेत। महाविद्यालय नागपूरला दुसरं आहे, त्याला सुद्धा संलग्न 2 आहेत बघा। नागपूरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे आहेत ते 2 आहेत, एक इंदिरा गांधी आणि दुसरं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय। त्यानंतर यवतमाळला एक आहे, अकोल्याला आहे, चंद्रपूरला आहे आणि गोंदियाला आहे। असे विदर्भामध्ये एकूण 5 मेडिकल कॉलेजेस आहेत विद्यार्थी मित्रांनो। आता यामध्ये बघा, अजून एक भर पडलेला आहे, अमरावतीमध्ये सुद्धा नवीन मेडिकल कॉलेज होणार आहे। मराठवाड्याचा विचार केला तर इथं बघा, हिंगोलीमध्ये एक वाढलेला आहे, त्याच्यानंतर धाराशिवमध्ये सुद्धा वाढलेला आहे, परभणीमध्ये वाढलेला आहे। त्यांची लिस्ट अजून आलेली नाही। 10-12 जे नवीन मेडिकल कॉलेज आहेत ते स्थापन झालेले आहेत आणि त्यामध्ये सुद्धा लवकरच पदभरती होणार आहे।
विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर बघा मी म्हणलो होतो तुम्हाला DMER जे आहे ते DMER शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असतील, म्हणजेच तुमचे हे GMC असतील, त्याच्यानंतर डेंटल कॉलेज असतील आणि आयुर्वेदिक कॉलेज असेल, त्यांच्यामध्ये पदभरती करून घेत असतं. त्यानंतर बघा तुमचे डेंटल कॉलेज अख्ख्या महाराष्ट्रात आहे 3, एक आहे मुंबईला, दुसरं आहे औरंगाबादला आणि तिसरं आहे नागपूरला. हे 3 डेंटल कॉलेज आहेत. तुम्हाला जर डेंटलसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा तुम्हाला जॉब करायचा असेल तर त्या ठिकाणी त्याचे जे आहेत ते पदं निघत असतात. त्यानंतर आता सगळ्यात ट्रेंडिंगवर आहे BSc नर्सिंग. नर्सिंग कॉलेजेस खूप जास्त झालेले आहेत, पण गव्हर्नमेंटचे जे आहे ते पूर्ण महाराष्ट्रात 3 आहेत. त्यामध्ये मुंबईचं एक असेल, नागपूरचा असेल किंवा पुण्याचा असेल आणि छत्रपती संभाजीनगरचा असेल. या 4 ठिकाणी DMER थ्रू ऑफिशियली महाराष्ट्र शासनाचे 4 जे आहेत ते परिचारिका म्हणजे नर्सिंग हॉस्पिटल्स आहेत. त्याची प्रत्येकी 50-50 विद्यार्थी क्षमतेची आता क्षमता ठेवली आहे. एकूण 200 जे नर्स आहेत ते गव्हर्नमेंट थ्रू भरल्या जाऊ शकतात. त्यानंतर हे BSc नर्सिंगचे आहेत. त्यानंतर बघा GNM BSc नर्सिंग वगैरे जे आहे त्यांचा स्टाफ नर्ससाठी सगळ्यांचं सेम असतं. त्यानंतर बघा पुढचं जे आहे ते GNMचे सेंटर कुठे कुठे असणार आहेत. GNM नर्सिंगसाठी जे आहे ते मुंबईला एक असणार आहे. त्याच्यानंतर दुसरं पण मुंबईलाच आहे, धुळ्याला एक आहे, सोलापूर आहे, सांगली आहे, कोल्हापूर, नागपूर, लातूर, अंबेजोगाई आणि अकोला इथं GNM जे काही नर्सिंग आहेत, जनरल नर्सिंग मिडवाईफ यांचं जे कोर्स आहे ते या कॉलेजेसमध्ये होतो. त्यानंतर बघा महाविद्यालयाचे नावं जे आहेत, पदव्युत्तर परिचारिका महाविद्यालय आहे, एकच आहे ते मुंबईला. त्याच्यानंतर भौतिक उपचार जे आहेत ते आहेत बघा 2 आहेत, दोन्ही पण नागपूरला आहेत. DMLT विद्यार्थी मित्रांनो, आता PGDMLT असेल या कोर्सला खूप जास्त स्कोप आलेला आहे, ज्याच्या बेसिसवर तुम्ही लॅब टेक्निशियन या पदावरती अप्लाय करू शकता. तो कोर्स कंप्लीट होऊन हॉस्पिटलमध्ये मेडिकल फील्डमध्ये एका चांगल्या पदावर राहू शकता. त्या पेमेंटसुद्धा चांगला आहे. त्या पदांसाठी बघा पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये विविध गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत. त्यामध्ये पहिलं आहे मुंबईचं BJ कॉलेजलासुद्धा अवेलेबल आहे. यांचं MUHS जे बोर्ड आहे ते बोर्ड आहेत. त्यानंतर बघा भाऊसाहेब हिरे शासकीय विद्यालय आहे धुळ्याचं, मिरजचं सुद्धा आहे, सोलापूरला आहे. त्याच्यानंतर राष्ट्रपती शाहू महाराज आहे कोल्हापूरचं, संभाजीनगरला सुद्धा एक आहे, नांदेडला आहे, अंबेजोगाईला आहे, नागपूरला आहे आणि अकोला आहे. जर तुमचं नुकतंच BSc वगैरे झालेलं असेल विद्यार्थी मित्रांनो, DMLT जे आहे त्या DMLTचं क्वालिफिकेशन जे आहे ते 12वीच्या बेसवर आहे. BMLT सुद्धा 12वीच्या बेसवर आहे. तुम्हाला जर PGDMLT किंवा ADMLT करायचं असेल तर त्याचं मात्र तुम्हाला क्वालिफिकेशन BSc असायला पाहिजे लाईफ सायन्सच्या एखाद्या विषयामधून, तर तुम्ही अप्लाय करू शकता. महाराष्ट्रभरामध्ये जवळपास 11 कॉलेजेस आहेत जिथं तुम्ही अप्लाय करून तुमचं DMLT किंवा PGDMLT करू शकता आणि त्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये चांगल्या पदावरती सुद्धा राहू शकता. आता हे बघा पदव्युत्तर आहेत कॉलेजेस, अतिविशेष अभ्यासक्रमसुद्धा आहे, त्याच्यामध्ये DH वगैरे असेल. त्यानंतर बघा महाविद्यालयाचे नाव आणि शासकीय महाविद्यालय, एकूण क्षमता आणि स्थापनाचा दिनांकसुद्धा इथं दिलेला आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं आहेत, खाजगी किती आहेत, केंद्र शासनाचे किती आहेत, सगळं दिलं. आता शासकीय महाविद्यालय बघा पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एकूण संख्या आहे 18 शासकीय महाविद्यालय आहेत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, महानगरपालिकेचे महाविद्यालय जे आहेत ते एकूण महाराष्ट्रभरामध्ये 5 आहेत. त्यापैकी 5च्या 5 मुंबईमध्ये आहेत. त्याच्यानंतर केंद्र शासनाचे महाविद्यालय एकूण आहेत 3. त्यामधलं पुण्याला एक आहे, वर्ध्याला एक आणि नागपूरला एक. त्यानंतर बघा खाजगी विनाअनुदानिक खाजगीसुद्धा आहेत, ज्यामध्ये जे बोर्ड आहे ते सेम असते पण अनुदान वगैरे नसतं. त्याच्यामध्ये तुम्हाला फुल फीस अप्लाय करावं लागते किंवा पेड करावं लागते. त्याचे असे एकूण 16 कॉलेजेस आहेत. त्यानंतर मायनॉरिटी जे आहेत मेडिकल कॉलेज ते एक आहे. अभितम विद्यापीठाची महाविद्यालये जी आहेत तीसुद्धा जवळपास 10 आहेत. विद्यार्थी मित्रांनो, एवढे सारे मेडिकल कॉलेजेस आहेत. या मेडिकल कॉलेजेसमध्ये तुम्ही अभ्यासक्रमासाठी अप्लायसुद्धा करू शकता किंवा तुम्हाला या DMERची 2025ची जी काही पदभरती निघेल त्या पदभरतीनंतर जे काही ग्रुप अच्या असतील किंवा डच्या असतील त्या पदांचं जे नियुक्त्या आहेत त्या नियुक्त्या तुम्हाला या कॉलेजमध्ये मिळू शकतात. तुम्ही ज्या जिल्ह्यातून बिलॉंग करतात त्या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज आहे का नाही चेक करा, अभ्यासाला लागा. आपण एक प्लेलिस्ट बनवलेली आहे DMER पदभरती 2025 म्हणून, त्यामध्ये आपण पूर्ण पाहिलेलं आहे. आजचा आपला पूर्ण जवळपास शेवटचा व्हिडिओ आहे. त्यामध्ये मी तुम्हाला उद्या स्ट्रॅटर्जी देणार आहे, त्या कोणत्या व्हिडिओमधून काय घ्यायचं आहे, अभ्यास कशा पद्धतीनं करायचा आहे, कोणते पुस्तकं फॉलो करायचे आहेत,
प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत त्यांच्याविषयीसुद्धा आपण चर्चा करू. अभ्यास करा, अभ्यास करा. हेच माझं सांगणं आहे. सतत ॲड कधी येईल हा एकच डोक्यात विचार धरू नका. लवकरच ॲड निघणार आहे. पुढील 3 ते 4 महिन्यामध्ये ॲड पडेल. 100% 2025च्या एंडपर्यंत याच्या नियुक्त्या होऊ शकतात. ॲड पडायचे खूप जास्त दाट शक्यता आहे. त्यामुळं तुम्ही सध्या अभ्यासावर फोकस करणं गरजेचं आहे. त्यामुळं तुम्हाला विनंती आहे, अभ्यासावर फोकस करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरवरती विचारा किंवा टेलिग्राम चॅनलला विचारा, इंस्टाग्रामला विचारा. सगळ्यांच्या लिंक ज्या आहेत त्या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.